platform that will make your chemistry your chemistry. सो आपले अनअकॅडमीचे सेशन्स चालू झाल्यामुळे यूट्यूबवरती रोज व्हिडिओ अपलोड होत नाही, पण जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा काही नवीन कन्सेप्ट तुम्ही शिकाल. आय डेफिनेटली प्रॉमिस. अँड एक 10 ऑगस्ट नंतर माझे कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड होत राहतील, नो डाऊट इन दॅट. सो आजचा आपला पॉइंट आहे इंटरनल एनर्जी. लास्ट व्हिडिओ बघून आलाय ना, काय शिकलेलो? न्यूमेरिकल्स, वर्क डनचे न्यूमेरिकल्स, कधी कोणता फॉर्म्युला वापरायचा. नसेल बघितलं तर नो प्रॉब्लेम, हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तो व्हिडिओ बघा. आजची कन्सेप्ट आहे इंटरनल एनर्जी म्हणजे काय. एनर्जी तर सगळ्यांना माहिती, एनर्जी काय असते. कॅपॅसिटी टू डू वर्क इज नथिंग बट एनर्जी. मग थर्मोडायनामिक्स मध्ये इंटरनल एनर्जी ही काय कन्सेप्ट आली आहे? तर बघा, मी आता तुमच्या समोर एक उभी आहे, ती एक सिस्टीम आहे आणि या सिस्टीम मध्ये खूप सारे कामं चाललेत की नाही? येस. डायजेशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, ब्ला ब्ला ब्ला, ज्या काही प्रोसेस आहेत ते ह्युमन सिस्टीम मध्ये नेहमी चालू असतात. आता ही सिस्टीम म्हणजेच काम आहे आणि हे काम करताना आपल्याला एनर्जी लागते की नाही? हो, मी बोलतेय मला एनर्जी लागतेय, मी मुवमेंट्स करते मला एनर्जी लागते. मग असे प्रत्येक सिस्टीमकडे व्हेरियस काइंड्स ऑफ एनर्जी असतात. रोटेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्युमन बॉडीमध्येच कन्सिडर करा. रेस्पिरेशनसाठी लागणारी एनर्जी, डायजेशनसाठी लागणारी एनर्जी, एक्सक्रीशनसाठी लागणारी एनर्जी, सर्क्युलेशनसाठी लागणारी एनर्जी, मुवमेंट करायला लागणारी एनर्जी. सो या सगळ्या एखाद्या सिस्टीमच्या सगळ्या एनर्जीचं समेशन जर तुम्ही केलं तर त्याला काय म्हणायचं आता आपण? इंटरनल एनर्जी. सो व्हॉट इज इंटरनल एनर्जी? इट इज नथिंग बट सम ऑफ all energies of the system. असं मी म्हणू शकते ना, सगळ्या एनर्जीची सम. आता मला सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं मी एक सिस्टीम आहे आणि माझ्या बॉडीमध्ये जे काही चाललंय त्या सगळ्याची एनर्जी कॅल्क्युलेट करू शकाल? नाही करणार, कारण अ लॉट अमाऊंट ऑफ एनर्जी आहे माझ्या बॉडीमध्ये, खूप साऱ्या प्रोसेसेस चालत माझ्या बॉडीमध्ये. सिमिलरली सिस्टीम मध्ये खूप साऱ्या प्रोसेसेस होत असतात, त्यामुळे सिस्टीमची सुद्धा एनर्जी कॅल्क्युलेट करणं आपल्याला पॉसिबल नाही. मग आपल्याला एनर्जी फाइंड करता येत नाही, पण आपल्याला डेल्टा यू तर फाइंड करता येईल. म्हणजे काय? तुमच्याकडे फायनल जेव्हा तुमची प्रोसेस कंप्लीट झाली U2 तेव्हा किती एनर्जी होती, मायनस जेव्हा प्रोसेस स्टार्ट झाली इनिशियली तेव्हा किती एनर्जी होती. फॉर एक्झाम्पल घ्या, माझ्यामध्ये टोटल एनर्जी आपल्याला काढायची आहे, आपण काढू शकत नाही, बट मी हे म्हणू शकते की मी जेवल्यानंतर 100 किलो जूल ऑफ एनर्जी माझ्याकडे आली. सो जेवायच्या आधी किती होती? समजा 0 होती. सो टोटल डिफरन्स मी काढू शकते. फायनल 100 मायनस 0. सो टोटल मला किती एनर्जीचा गेन झाला तो मी काढू शकते, बट टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी मी नाही काढू शकत. फक्त डिफरन्स काढू शकते इनिशियल आणि फायनल स्टेप मधल्याचा. सो डेल्टा यू फाइंड करू शकतो आपण, कधीही यू फाइंड करू शकत नाही. किती एनर्जी काउंट करणार ना तुम्ही? कायनेटिक, पोटेन्शियल, व्हायब्रेशनल, रोटेशनल या असं. सो आपण डिफरन्स काढू शकतो. फायनल जेव्हा प्रोसेस कंप्लीट झाली तेव्हा किती एनर्जी होती, मायनस आधी प्रोसेस चालू व्हायच्या आधी इनिशियली किती होती. यालाच आपण चेंज इन इंटरनल एनर्जी आणि डिनोट कशाने करायचं? डेल्टा यू ने. मग याच्यावरती कसे क्वेश्चन्स विचारतील आम्हाला मॅम? तर आठवतंय का रे मी तुम्हाला काय शिकवलेलं, की एखादी सिस्टीम असेल तर या सिस्टीमची मला एनर्जी चेंजेस करायचे. या सिस्टीम मध्ये मला एनर्जी चेंजेस करायचे असतील क्लोज सिस्टीम मध्ये, तर मी 2 वेने करू शकते. एक तर बाय हीट ट्रान्सफर किंवा बाय डुईंग वर्क. बरोबर आहे, बाय डुईंग वर्क. सो मी काय म्हणू शकते, या सिस्टीमचे जर एनर्जी चेंजेस मला काढायचे असतील, डेल्टा यू मला काढायचं असेल, तर मला काय बघितलं पाहिजे? या सिस्टीमवर किती काम केले. बरोबर आहे, सराउंडिंगने या सिस्टीमवर किती काम केले, दॅट इज प्लस डब्ल्यू. आणखीन काय? या सिस्टीमच्या आतमध्ये किती हीट आली आहे, परत प्लस क्यू. सो किती हीट सिस्टीम मध्ये आली, किती वर्क डन सिस्टीम वरती केले, याचं जर मी समेशन केलं तर मला टोटल एनर्जी मिळू शकते किंवा चेंज इन एनर्जी भेटू शकते. येस, म्हणून इंटरनल एनर्जीला काय म्हटलं? Q प्लस डब्ल्यू. Q प्लस डब्ल्यू किंवा W प्लस Q, काही लिहा. कळालं का लिहिलं? कारण आपण एखाद्या सिस्टीमचे जर एनर्जी चेंजेस करायचे असतील, काढायचे असतील, कॅल्क्युलेट करायचे असतील, तर एकच उपाय आहे, एक तर वर्क डन किंवा हीट. हे लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं, चेंजेस हीट किंवा वर्क डन करू शकतो. सो जर सराउंडिंगने काम केलं असेल, वर्क इज डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टीम. एरो कुठून कुठे येतो बघा, बाय
सराउंडिंग टू द सिस्टीम. एरो आतमध्ये आला सो साईन कुठली असणार तुमच्या वर्क डनला पॉझिटिव्ह. जर उलट असतं तर वर्क इज डन बाय सिस्टीम ऑन सराउंडिंग. जर उलट झालं असतं तर काय झाली असती रे साईन. बघा एरो कुठून कुठे जातोय, बाय सिस्टीम म्हणजे सिस्टीम कडून सराउंडिंग कडे. सो एरो बाहेर गेला मग वर्क डनची साईन मी काय सांगितलेलं काय असणार मायनस. जर सिस्टीमने बाहेर काम केलं तर इंटरनल एनर्जी कमी का जास्त. सिस्टीम आहे आणि तिनं काम केलं दॅट इज मायनस डब्ल्यू. डब्ल्यू जर मायनस होत असेल तुमची इंटरनल एनर्जी कमी होणार. जर सराउंडिंगनं काम केलं सिस्टीमवरती, सराउंडिंगनं सिस्टीमवरती काम केलं तर माझी इंटरनल एनर्जी वाढणार. बट जर मी बाहेर काम केलं तर माझी एनर्जी कमी होणार. सिमिलरली हीट, जर मला हीट कोणीतरी दिली, सिस्टीमला हीट कोणीतरी दिली तर सिस्टीमची एनर्जी वाढणार. बट माझ्याकडून हीट जर कोणी काढून घेतली किंवा मी हीट जर रिलीज केली तर माझी इंटरनल एनर्जी कमी होणार. सिमिलरली तुम्ही हीटसाठी लिहून घ्या. जर हीट पॉझिटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी वाढणार. जर हीट निगेटिव्ह असेल स्मॉल क्यू किंवा कॅपिटल क्यू काही चालेल, जर हीट कोणी काढून घेतली तर इंटरनल एनर्जी कमी होणार. सो इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असतो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू अँड दिस इज नथिंग बट this is your first law of thermodynamics. This is your first law of thermodynamics. म्हणजेच काय रे thermodynamics. Thermodynamics. It means that total energy of the system remains constant. So म्हणूनच आपण first law of thermodynamics ला काय म्हणतो total energy of an isolated system remains constant. When system changes from its initial to final state. जेव्हा एखाद्या स्टेट पासून पहिली काहीतरी इनिशियल स्टेट आहे त्याच्याकडून त्याला चेंज होऊन दुसऱ्या स्टेट मध्ये यायचं आहे. ही सिस्टीम फर्स्ट पोझिशन टू सेकंड पोझिशन मध्ये येत असताना जे काही एनर्जी चेंजेस झालेत ते नेहमी काय राहतील कॉन्स्टंट राहतील. म्हणूनच आपण म्हणतो ना एनर्जी ऑफ द सिस्टीम इज कन्झर्व्ड. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट जस्ट ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हेच आहे आपला फर्स्ट लॉ. आपल्याला हेच सांगतो की एनर्जी आपण कधीही जनरेट करू शकत नाही, एनर्जी आपण कधीही डिस्ट्रॉय करू शकत नाही. फक्त एका फॉर्म मधून ती दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. मी शांत उभारली माझ्याकडे पोटेन्शियल एनर्जी, मी चालायला लागले माझ्याकडे तीच पोटेन्शियल एनर्जी माझी कायनेटिक मध्ये कन्वर्ट झाली. सो जी टोटल एनर्जी माझ्याकडे ती कॉन्स्टंट राहिली आहे, फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ती कन्वर्ट होते. म्हणूनच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला डिफाईन करतो टोटल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट किंवा टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच काय टोटल एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. येस. सो 2-3 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये आपण फर्स्ट लॉला डिफाईन करतो. परत बघा टोटल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट व्हेन सिस्टीम मूव्स फ्रॉम इनिशियल टू फायनल स्टेट किंवा एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड जस्ट ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. किंवा काय मी म्हणू शकते एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट किंवा एनर्जी इज कन्झर्व्ड. सो दिस वॉज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. लक्षात आलं? ठीक आहे. क्वेश्चन्स कसे विचारणार बघा. कुठे इथे दिसत असेल बोर्ड? येस आय गेस दिसतोय. सो क्वेश्चन तुम्हाला असं विचारतात की सिस्टीम रिलीजेस 10 जूल म्हणून सिस्टीम रिलीजेस 10 जूल ऑफ हीट. फाइंड इंटरनल एनर्जी. फाइंड यू लिहिते फाइंड किंवा चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी मध्ये काय चेंज झाला फाइंड करा. जर सिस्टीमने 10 किलो जूल एनर्जी रिलीज केली काय लिहायचं डायरेक्ट फॉर्म्युला डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. येस. वर्क डन काही दिलाय का तुम्हाला? काहीच नाही दिलेलं, 0 कन्सिडर करा. बट काय दिलंय हीट दिली. किती दिली ती 10 किलो जूल. साइन मॅटर करते. सिस्टीमने हीट रिलीज केली आहे म्हणजे बाहेर टाकली आहे. सो हीटचं सिम्बॉल कुठून जाणार? सिस्टीमने बाहेर हीट टाकली सो मायनस क्यू येणार. मायनस म्हणजे -10 झालं. व्हॅल्यू 10 दिली आहे बट आपण रिलीज केल्यामुळे सिस्टीमने रिलीज केल्या
केल्यामुळे साइन मी दिली -10 जूल. वर्क डन काय नाही, सो 0. सो टोटल इंटरनल एनर्जी मधला चेंज किती झाला तो -10 जूल. डन. ओके. आणखी एक एक्झाम्पल घ्या, हे रफ करते मी. येस, समजा असं म्हटलंय, फाइंड इंटरनल एनर्जी. सेम क्वेश्चन आहे. फाइंड डेल्टा यू व्हेन वर्क डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टीम. वर्क डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टीम इज, समजा मी म्हणते 20 जूल. 20 जूल इतकं काम केलं. हीट दिली आहे का? नाही. पण फॉर्म्युला लिहून घ्यायचा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हीट तर दिलेलीच नाही, सो 0 कन्सिडर करा. मग राहिलं कोण? डब्ल्यू. बट साइन मॅटर करते. काम कोणी केलंय? बाय सराउंडिंग. कोणावरती केलं असणार आहे? सिस्टीम वरती. सो बाय सराउंडिंग ऑन सिस्टीम. बघा पॉझिटिव्ह साईड. जेव्हा सराउंडिंग वरून सिस्टीम कडे एरो आलाय, बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, साइन येणार तुमची पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह आहे म्हणतो डेल्टा यू इज इक्वल टू 20 जूल. इंटरनल एनर्जीचा चेंज किती झाला? 20 जूल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला असं दिलंय क्वेश्चन मध्ये की जर सिस्टीमने वर्क डन केलंय, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. किती घेऊ? -20 घेऊ. एक तर 20 जूल लिहिलं असेल तरी पण साइन तुम्ही लावायची -20. का? कारण वर्क डन सिस्टीमने केले सराउंडिंग वरती. एरो बाहेर चला ना, एरो घर के बाहर जा रहा है तो निगेटिव्ह साइन, सो -20. सो मी लिहिते बघा, डेल्टा यू इज इक्वल टू वर्क डन दिलाय -20. फॉर्म्युला लिहिते क्यू प्लस डब्ल्यू. वर्क डन तुम्हाला मी आता सांगितलं 20 जूल. हीट बद्दल पण सांगते. असं समजा की सिस्टीमने हीट बाहेर रिलीज केली. हीट काय केली? रिलीज केली आहे. रिलीज केली म्हणून साइन मायनस येणार आणि मी व्हॅल्यू दिली तुम्हाला 15 जूल. सो माझा क्वेश्चन होता, फाइंड चेंज इन इंटरनल एनर्जी किंवा फाइंड इंटरनल एनर्जी ऑफ द बॉडी when work done by the system is 20 joule and heat released by the system is 15 joule. साइन्स तुम्ही लावायचे. रिलीज केल्यामुळे साइन आली -15 जूल. सो -15 जूल -20 जूल, काय आन्सर यायला पाहिजे? -25 जूल. आय गेस क्लिअर असेल. क्लिअर आहे? साइन वरती माझा व्हिडिओ आहे. साइन कन्व्हेन्शन्स, आत बाहेर कसं करायचं ते, निगेटिव्ह साइन पॉझिटिव्ह साइन कधी, मी हे शिकवलंय. येस, फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हीट रिलीज म्हणजे बाहेर गेली. बाहेर गेलं असेल तर निगेटिव्ह साइन. हीट रिलीज -क्यू. हीट गेन पॉझिटिव्ह साइन. वर्क डन बाय द सिस्टीम. सिस्टीम काम करतीये. बघा हात कुठे जातोय? मी सिस्टीम आहे. मी काम केलं, पुश केलं, मी हात बाहेर गेला, साइन निगेटिव्ह. वर्क इज डन ऑन द सिस्टीम. जर सिस्टीम वरती कोणी काम केलं असेल तर हात कोणत्या डायरेक्शनला येतोय? आतमध्ये. आतमध्ये आलं की पॉझिटिव्ह साइन. दॅट्स ऑल. फक्त साइन क्लिअर द्यायच्या आणि जे दिले त्याच्या खाली ती व्हॅल्यू लिहा. नसेल दिलं तर डायरेक्ट 0 कन्सिडर करा अँड सॉल्व युअर आन्सर. सिंपल आहे. स्क्रीनशॉट करून घ्या. ओके. येस, चला इकडे बघा. आता इंटरनल एनर्जी काय फॉर्म्युला होता? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. इंटरनल एनर्जी दोनच गोष्टीवर डिपेंड आहे. एक तर हीट रिलीज केली की गेन केली आहे. वर्क डन बाय द सिस्टीम आहे की बाय द सराउंडिंग आहे. मग माझे क्वेश्चन्स काय आहेत बघा. डेल्टा यू वरती काय फरक पडेल? काय फरक पडेल म्हणजे इंटरनल एनर्जी एखाद्या सिस्टीमची वाढेल की कमी होईल? मी कंडिशन देते, तुम्ही मला सांगायचं की वाढेल की कमी होईल. इंटरनल एनर्जी वरती काय फरक पडेल जेव्हा प्लस क्यू असेल? प्लस क्यू म्हणजे काय? हीट गेन बाय सिस्टीम. हीट गेन बाय सिस्टीम. ठीक आहे. तुम्ही मनात आन्सर तयार ठेवा. मी सगळ्या कंडिशन्स लिहिते. प्लस डब्ल्यू म्हणजेच काय? वर्क डन ऑन सिस्टीम. येस. आणि काय? -क्यू लिहिते आता. म्हणजेच हीट मायनस आहे म्हणजे काय असणार आहे? रिलीज्ड. हीट रिलीज्ड बाय सिस्टीम. बाय हीट रिलीज बाय सिस्टीम किंवा
प्लस डब्ल्यू झालं मायनस डब्ल्यू. मायनस डब्ल्यू काय असणार आहे? वर्क डन बाय सिस्टीम. चला चारी पॉइंट वाचा काय काय लिहिलंय. चॉक चेंज करते. येस बघा, प्लस साइन आहे म्हणजे आत हीट आली, मायनस साइन आहे म्हणजे आतून बाहेर हीट रिलीज झाली. प्लस डब्ल्यू आहे म्हणजे ऑन सिस्टीम, सिस्टीम वरती काम केलंय. मायनस साइन आहे म्हणजे सिस्टीमनं बाहेर सराउंडिंग वरती काम केलंय. इंटरनल एनर्जी वरती काय फरक पडेल विचारू शकतात स्टेप बाय स्टेप. सिस्टीम आहे, पहिलं बघा, जर तुम्ही हीट आतमध्ये आणली म्हणजे प्लस क्यू असेल किंवा आतमध्ये वर्क डन आणलं, प्लस डब्ल्यू असेल किंवा प्लस क्यू असेल, तुमची इंटरनल एनर्जी वाढणार आहे. बरोबर आहे ना? येस. समजा मी क्यू ची व्हॅल्यू तुम्हाला 2 दिली आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू मी तुम्हाला 4 दिली. फॉर्म्युला कसा होणार तुमचा? डेल्टा यू इज इक्वल टू, हीट पण प्लस मध्ये आहे का? प्लस मध्ये गेन आहे. वर्क डन पण प्लस मध्ये का? प्लस मध्ये सराउंडिंग ना सिस्टीम वर केले. सो टोटल आन्सर 2 + 4 6 जूल इतकी तुमचा इंटरनल एनर्जी होईल. चेंज करा. जर समजा हीट बाहेर चालली, हीट बाहेर चालली 2 होती, काहीतरी 1 होईल. मी भले वर्क डन तसंच ठेवलं, बट हीट रिलीज झाल्यामुळे आता तुमचा आन्सर काय झालं? 5. नेक्स्ट कंडिशनला तुमचा आन्सर काय झालं? 5. सो दोघांपैकी एक जरी सिस्टीमच्या बाहेर जात असेल तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी कमी होणार. बरोबर आहे? चला दोन्ही पण कमी करा. ह्या 1 आहे, वर्क डन समजा 2 जूल केलं. बघा काय होतंय, जेव्हा वर्क डन कमी व्हायलंय म्हणजेच काय? तुमची सिस्टीम काम करतीये. तुमच्या सिस्टीम मधून बाहेर हीट जाऊ दे, नाहीतर सिस्टीम बाहेर वर्क डन करू दे, काय होईल? ॲरो जेव्हा बाहेर जाईल, सिस्टीम मधून बाहेर हीट जाऊ दे किंवा सिस्टीम स्वतः काम करू दे, तुमची इंटरनल एनर्जी कमी होणार आहे. जस्ट अ सिंपल लॉजिक. मला यातून हे सांगायचं होतं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं जे काय मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ते आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. दॅट मीन्स एनर्जी ऑफ द एंटायर युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आता तुम्हाला मी वेरियस प्रोसेसेस शिकवले, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, आयसोबॅरिक, आयसोक्रोरिक. चला बघूया फर्स्ट लॉ या सगळ्या प्रोसेसेस वरती कसं काम करतो. लेट्स स्टार्ट. कुठली प्रोसेस बघूया पहिल्यांदा? आयसोथर्मल. आयसोथर्मल प्रोसेस. व्हॉट आर आयसोथर्मल प्रोसेस? अशा प्रोसेस मध्ये की जिथे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, डेल्टा टी इज इक्वल टू 0. आणखी काय कॉन्स्टंट राहत असतं? इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहते. शिकवलेत मी सगळ्या प्रोसेसेस. ज्या प्रोसेसेस मध्ये टेम्परेचर बदलत नाही, इनिशियल एक कंडिशन होती, काहीतरी काम केलं आणि दुसऱ्या स्टेट मध्ये आली. दिस इज इनिशियल स्टेट, दिस इज फायनल स्टेट. इनिशियल स्टेट, फायनल स्टेट. इनिशियल स्टेट जेव्हा झाली तेव्हा सुद्धा 298 केल्विनच टेम्परेचर होतं. सगळं काम करून झालं, टेम्परेचर चेक केलं, ते सुद्धा 298 केल्विनच होतं. याचा अर्थ या प्रोसेसमध्ये टेम्परेचर चेंज झालं का? नाही. सो चेंज इन टेम्परेचर, डेल्टा म्हणजे चेंज इन टेम्परेचर इज 0, चेंज इन इंटरनल एनर्जी इज 0. MCQ येऊ शकतो, टेम्परेचर कशावर डिपेंड आहे किंवा इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड आहे? तर इट इज इंटरडिपेंडेंट ऑन इच अदर. इंटरनल एनर्जी ऑन टेम्परेचर, टेम्परेचर ऑन इंटरनल एनर्जी. टेम्परेचर 0, इंटरनल एनर्जीचा चेंज पण 0. So, according to first law of thermodynamics, we know delta U is equal to Q plus W. But for isothermal process मी आत्ताच काय लिहिलं? डेल्टा U ची व्हॅल्यू 0. लिहा 0. So 0 is equal to काय आलं? Q plus W. मी यातून काय लिहू शकते रे? एक तर लिहू शकते Q is equal to, Q इकडे आणा, Q तिथेच ठेवा. Q is equal to minus W सुद्धा लिहू शकते. Q उलट लिहिला काय फरक पडणार आहे? हो ना? Q is equal to minus W किंवा minus Q is equal to W. कोणतंहीला अर्थ तोच आहे. कोणतंहीला अर्थ तोच आहे. सो आयसोथर्मल प्रोसेसेस साठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय झाला? Q is equal to minus W किंवा W is equal to minus Q. म्हणजे काय झालं? एखाद्या सिस्टीम मध्ये जेवढं हीट आतमध्ये, याचा अर्थ बघा सिंपल भाषेमध्ये, सिस्टीम आहे तुमची, Q म्हणजे काय? प्लस आहे Q इथे, दॅट इज तुम्ही हीट आतमध्ये दिली. ही जी काही हीट तुम्ही दिली आतमध्ये ती पूर्ण हीट कशासाठी वापरली या सिस्टीमने?
टू डू द वर्क. बट कसं वर्क केलंय? निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही हीट आतमध्ये दिल्यानंतर ही सिस्टीम बाहेर काम करायला लागली. द वर्क इज गेटिंग डन बाय द सिस्टीम. सिस्टीम काम करायला लागली जेव्हा तुम्ही आतमध्ये हीट दिली. किंवा याचाच अर्थ दुसरा काय बघा, जर तुमच्या सिस्टीम वरती काम केलं गेलं प्लस डब्ल्यू, तर तुमची सिस्टीम काय करतीये? बाहेर इंटरनल एनर्जी, बाहेर हीट रिलीज करतीये. का केलं? हीट आतमध्ये दिल्यावर वर्क डन बाहेर टाकायले, वर्क आतमध्ये दिल्यावर हीट बाहेर टाकायले. हे कशासाठी केलं असणार आहे आपल्या सिस्टीमने? कारण आपल्या सिस्टीमला इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट ठेवायची आहे. बरोबर आहे. जे आता माझी जी कंडिशन आहे तिला जर मला स्टेबल ठेवायचे, बाहेरून मला कोण आत देईल, मी दुसऱ्या दरवाजातून बाहेर सोडते, तरच मी कॉन्स्टंट राहणार आहे. जर मला कोणी वर्क डन दिलं तर माझी इंटरनल एनर्जी वाढणार. सो जर मला कोण वर्क डन देत असेल, माझ्या सिस्टीम वरती कोण काम करत असेल, तर माझं काय काम आहे की इन द फॉर्म ऑफ हीट मी त्या इंटरनल एनर्जीला बाहेर ढकलून माझी स्टेबल सिस्टीम ठेवणार. म्हणजेच माझं इंटरनल एनर्जी मी स्टेबल ठेवणार. लक्षात आलं? सिस्टीमने असं का केलं? जस्ट टू कीप इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट, चेंज इन इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आयसोथर्मल प्रोसेस साठी सांगतो की Q इज इक्वल टू मायनस डब्ल्यू और W इज इक्वल टू मायनस क्यू. आय होप हे क्लिअर असेल आता. येस. नेक्स्ट प्रोसेस बघूया आपण. कोणती बघायची? ॲडियाबॅटिक. ठीक आहे, चला. ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे कसल्या प्रोसेस? ज्याच्यामध्ये हीट चेंजेस नसतात. Q इज इक्वल टू 0. आणि मी नेहमी सांगितलं Q समोर कधीही डेल्टा नसतो लावायचा. Q इज इक्वल टू 0. सो ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी नॉर्मली कसं लिहितो? फर्स्ट लॉ डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. Q कसा आहे? 0 आहे. सो काय झालं? डेल्टा U इज इक्वल टू W. सो जी काही इंटरनल एनर्जी आहे ती काय आहे? फक्त वर्क डन. सिस्टीम वरती केवढं काम करेल ती सगळी कन्वर्ट कशात होते? तुमच्या इंटरनल एनर्जी मध्ये. ॲडियाबॅटिक सोपं होतं. येस. नंतर चला बघूया आपण आता आयसोक्रोरिक. चोरिक म्हणा, कोरिक म्हणा, आयसोचोरिक प्रोसेस. काय असतं आयसोक्रोरिक प्रोसेस मध्ये? व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो मॅम. येस. डेल्टा V इज इक्वल टू असतो 0. व्हॉल्यूम मधला चेंज असतो 0. सिस्टीम इनिशियलला समजा 5 लिटर आहे, वर्क डन होऊन सुद्धा जर 5 लिटर राहिलं तर याला काय म्हणते मी? व्हॉल्यूम मध्ये चेंज 0 आहे. चला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स लिहू. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. मॅम यात व्हॉल्यूम नाहीयेच, म्हणजे हा असाच राहणार का फॉर्म्युला? नाही. नीट बघा, W ला कसं लिहू शकता तुम्ही? डेल्टा U इज इक्वल टू Q आणि W कसं लिहिणार तुम्ही? मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. आता डेल्टा V आला का या फॉर्म्युलामध्ये? जर चेंज इन व्हॉल्यूमच 0 असेल तर माझी ही पूर्ण टर्म जी काय मी लिहिली इकडे, ही पूर्ण टर्म काय होईल? 0 होईल. होईल ना? वर्क डन 0 झालं जर व्हॉल्यूम मध्ये चेंज 0 असेल. सो इंटरनल एनर्जी इज इक्वल टू काय होते इथं? ओनली हीट. ओनली हीट. सो जी काही इंटरनल एनर्जी चेंज होते किंवा वाढते ती फक्त कोणामुळे होते? हीटमुळे. आयसोक्रोरिक प्रोसेसेस मध्ये इंटरनल एनर्जी फक्त हीटवर डिपेंड आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जी काही इंटरनल एनर्जी आहे ती फक्त वर्कवर डिपेंड आहे. सो मी इथं काय लिहिते बघा, जो काही इंटरनल एनर्जीचा चेंज आहे तो फक्त आणि फक्त हीटमुळे होतोय. बट हीट आणि कसली हीट? कॉन्स्टंट व्हॉल्यूम वाली हीट. सो फक्त बेसला मी V लिहिलं लक्षात येण्यासाठी की ही आयसोक्रोरिक प्रोसेस आहे. येस. फक्त त्या Q च्या खाली V लिहून टाकायचा. चला नेक्स्ट प्रोसेस बघूया. आयसोबॅरिक. आयसोबॅरिक प्रोसेस बघूया आता. काय असणार आहे? डेल्टा P इज इक्वल टू 0. डेल्टा P इज इक्वल टू 0. या फॉर्म्युला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. आहे का P या इक्वेशन मध्ये कुठे? नाही. मॅम आहे ना. वर्क डन सेपरेट करा. चला इकडे करून दाखवते. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. तुम्हाला वाटेल W च्या इक्वेशन मध्ये P आहे, मी लिहून दाखवते. W म्हणजे मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. बघा, हा प्रेशर ऑफ गॅस आहे P आणि हे एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे ते. लक्षात येते? चेंज इन प्रेशर P आहे अँड दिस इज एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. लास्ट जे रिव्हर्सिबल शिकवलं तुम्हाला तिथे सांगितलेलं. खाली बीकर आहे, बीकर मध्ये जो गॅस आहे त्या गॅसचं प्रेशर असतं P
दॅट इज पी, आणि वरून जे प्रेशर असतं ना एक्सटर्नल प्रेशर, दॅट इज पी एक्सटर्नल. सो हे आणि ते पी वेगळं आहे, त्यामुळे मी म्हटलं या इक्वेशन मध्ये कुठेही पी नाहीये. येस, मग मी काय लिहिते बघा, हीच इक्वेशन. डेल्टा यू इज इक्वल टू, क्यूच्या खाली पी लिहू का, क्यूच्या खाली पी लिहिलं, आयसोबॅरिक आहे, कॉन्स्टंट प्रेशरची हीट, येस, प्लस डब्ल्यू. मला ही इक्वेशन क्यूपीच्या टर्म्स मध्ये लिहायची. मग क्यूपी आणायचं असायला, क्यूपी इज इक्वल टू काय होईल, इंटरनल एनर्जी डेल्टा यू, डब्ल्यू इकडे आणा, मायनस होईल, मायनस डब्ल्यू. सो इंटरनल एनर्जी मायनस वर्क डन आपल्याला काय देतं, गिव्स नथिंग बट द हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. येस, ओके. सो मी असं म्हणू शकते का, आयसोबॅरिक प्रोसेसेस मध्ये जी काही इंटरनल एनर्जी आहे ती दोन्हीवरती डिपेंड असते, हीट ॲज वेल ॲज वर्क, दोन्हीवरती डिपेंड असते. ॲडियाबॅटिक असेल तर फक्त वर्क डन, कारण तिथे हीट झिरो असतोय. आयसोक्लोरिक प्रोसेस म्हणजे कुठल्या, क्लोज सिस्टीम मध्ये करतो त्या, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, आपल्या क्लोज कंटेनर मध्ये ज्या काही केल्या त्या आयसोबॅरिक, तिथे वर्क डन जे असतं ते फक्त हीटवर डिपेंड असतं. आणि आपल्या बाकी सगळ्या केमिस्ट्री मधल्या रिॲक्शन्स ओपन कंटेनर मधल्या, जिथं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कॉन्स्टंट असतं, तिथे वर्क डन हीट वरती ॲज वेल ॲज कशावरती डिपेंड आहे, तुमच्या वर्क डन वरती, दोन्हीवरती डिपेंड आहे. सो गॉट इट. येस, आता बघा मी काय म्हणतेय, क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू आहे. याला मी असंही लिहू शकते का रे, इकडे लिहिते इज इक्वल टू करूनच, किंवा ही साईड रफ करते. बघा मी काय लिहिते आता, क्यूपी आहे तसं इज इक्वल टू डेल्टा यू आहे तसा, डेल्टा यू मी बदललेला नाही, आहे तसा लिहिलाय, मायनस, मायनसची साईन आहे तशी. डब्ल्यूचा फॉर्म्युला काय असतो, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. सो डब्ल्यू काय आहे तो लिहून घ्या, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. डब्ल्यू ची साईन आतमध्ये, डब्ल्यू इज मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, विथ मायनस साईन लिहिलंय, आणि ही जी ओरिजिनल मायनस साईन आहे ती आहे बाहेर. सो मायनस मायनस काय होईल, प्लस डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. कशाचा फॉर्म्युला असतो हा, क्यूपीचा. सो दोन्हीही फॉर्म्युले आहेत. एक तर तुम्ही लिहा क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू, परत मायनसची साईन आहे तशी, आणि डब्ल्यूचा फॉर्म्युला काय असतो, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. सो मायनस मायनस प्लस झालं, आणि फायनल फॉर्म्युला लिहिला क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. म्हणजेच जी काही हीट आपल्या सिस्टीमने आत घेतली आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ती इक्वल असते कुणा इतकी, पूर्ण सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड वर्क डन. बरोबर आहे. येस, ओके. यालाच पुढे कंटिन्यू करायचंय उद्याच्या लेक्चरमध्ये. इथपर्यंत येऊन का थांबलीये, कारण हा जो क्यूपी आहे ना, क्यूपी काय, हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, यालाच आपण उद्याच्या लेक्चरमध्ये एच म्हणणार आहे, एच, दॅट इज एन्थाल्पी. एन्थाल्पी पण एक टाइपची एनर्जीज आहे, फक्त साइन बदलली. काय लिहिलं मी, क्यूपीच्या ठिकाणी एच लिहिलं, एच म्हणजे एन्थाल्पी, आणि त्या एन्थाल्पीचाच फॉर्म्युला काय झाला बघा, डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. लिहू का इकडे वरती, एन्थाल्पीचा फॉर्म्युला काय लिहिणार मी उद्या, डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, किंवा इंटरनल एनर्जीला एन्थाल्पीला पण डेल्टा लावा. सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. याला म्हणायचं एन्थाल्पी, याला म्हणायचं एन्थाल्पी. आणि एन्थाल्पी काय आहे मॅम, जर हे जाणून घ्यायचं असेल तर जॉईन करा माझा नेक्स्ट पार्ट, कारण या पार्ट मध्ये मी तुम्हाला इंटरनल एनर्जी यू बद्दल सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेत. आय गेस येस. इंटरनल एनर्जी म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या टाईपच्या एनर्जीची सम, की जी आपण कधीच काढू शकत नाही, कारण खूप साऱ्या एनर्जीज आहेत, म्हणून आपण डेल्टा यू फाइंड करतो. बरोबर, चेंज इन एनर्जी यू टू मायनस यू वन. मग हा जर फॉर्म्युला तुम्हाला स्मॉल इन्फायनाइटेसिमली स्मॉल प्रोसेस साठी काढायचा असेल तर डी फक्त डेल्टा डी ने सबस्टिट्यूट करायचा. येस, डी क्यू प्लस डी डब्ल्यू. सगळीकडे डी लावलं याचा अर्थ दिस इज फॉर स्मॉल इन्फायनाइटेसिमली स्मॉल प्रोसेस साठी, आणि डेल्टा लावला तर इट इज फॉर बिग प्रोसेसेस साठी, मोठ्या मोठ्या प्रोसेसेस साठी. येस, काही क्वेश्चन्स बघितले. आयसोथर्मल साठी Q इज इक्वल टू मायनस डब्ल्यू किंवा W इज इक्वल टू मायनस क्यू. ॲडियाबॅटिक साठी इंटरनल एनर्जी टोटल वर्क डन असते. आयसोक्लोरिक प्रोसेसेस साठी इंटरनल एनर्जी पूर्ण हीट असते. सो क्यू व्ही लिहिलं, क्यू ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आयसोबॅरिक मी सॉल्व्ह केलं.
सॉल्व्ह केल्यानंतर मला क्यूपीचं इक्वेशन मी एक हे काढलं आणि दुसरं वर्क डन सबस्टिट्यूट करून फायनल इक्वेशन काढलं आणि सांगितलं आयसोबॅरिक प्रोसेसेसमध्ये इंटरनल एनर्जी दोन्ही गोष्टी डिपेंड असते, हीटवर पण आणि वर्क डन वरती पण. फायनल फॉर्म्युलाला क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आणि मी म्हटलं हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशरला उद्या आपण शिकायचं एन्थॅल्पी म्हणायला. उद्या आपण हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशरलाच एन्थॅल्पी म्हणायचं. मग एन्थॅल्पीचा फॉर्म्युला काय होणार, डेल्टा एन्थॅल्पी इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू प्लस दिस इज वर्क डन और पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. गॉट इट, पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. सो जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये टू स्टडी मोर अबाउट एन्थॅल्पी. थँक्यू सो मच.